महायुतीच्या 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे। यानंतर शिंदेंच्या शिवसेनेचे 4 नेते नाराज असल्याचं पाहायला मिळतंय। शिवसेनेकडून अब्दुल सत्तार, तानाजी सावंत आणि केसरकरांना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालेलं नाहीये। नरेंद्र भोंडेकर यांनी देखील आपली नाराजी बोलून दाखवलेली आहे। त्यांना देखील मंत्रिपदाची अपेक्षा होती, मात्र मंत्रिपद न मिळाल्यानं त्यांनी महत्त्वाच्या पदांचा राजीनामा देखील दिलेला आहे। शिवसेनेचे माजी मंत्री तानाजी सावंत हे देखील नागपूरमधून बाहेर पडलेले आहेत। मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं अधिवेशन सोडून तानाजी सावंत हे नागपूरहून पुण्याला गेलेले आहेत। तर मंत्रिपद का मिळालं नाही, आत्मपरीक्षण करणार असं दीपक केसरकर यांनी बोलून दाखवलेलं आहे। तर शिंदेचे शिवसेनेचे प्रकाश सुर्वे देखील नाराज असल्याचं बोललं जात आहे। आज जे मंत्रिमंडळाचा विस्तार झाला त्यामध्ये अपेक्षा होती, कारण मागच्या अडीच वर्षाने मध्ये जो होता त्यावेळेस तर नाही झाला, परंतु यावेळेस प्रवेश केल्यानंतर जो कमिटमेंट होता तो मला मिळायला पाहिजे होता। आणि महत्त्वाचं एवढं मोठं पद असून जर मला न्याय मिळत नसेल आणि लोकांचे प्रश्न असतात की बा साहेब तुम्ही इतकं असताना तुम्हाला न्याय मिळत नसेल, मी दुसऱ्यांना काय उत्तर देऊ शकतो। म्हणून मी म्हणलं मी सगळ्यांचे उत्तर देत थकलो, म्हणून मी म्हणलं राजीनामा देऊन देतो। कारण आज आम्ही नाही, त्याचा आत्मचिंतन करायला लागला तर मी तुम्हाला कसं सांगू। मी खरं तर आत्ताच्या वेळामध्ये फक्त 2 वेळा आमचे शिंदे साहेबांना भेटू शकलो। एकदा मी भेटलो त्याला बघितलं की एवढी आमदारांची गर्दी होती मंत्री बनण्यासाठी। मी श्रीकांतजींना असं म्हटलं की आपल्यालाच गिल्टी वाटतं की आपण जाऊन कसं भेटावं, एवढं त्यांच्यावर प्रेशर आहे। आणि दुसऱ्या वेळेला मी एकदा गेलो होतो, त्याच्यावर सुद्धा अनेक लोकांनी टीका वगैरे केली। त्याला काय मी 5 तास वगैरे थांबलो नव्हतो। मी गेलो, मला कळलं की आमदारांना भेटतायत, त्याला मी भेटायला म्हणून गेलो होतो। तेवढ्यात ते मुख्यमंत्री महोदयांना भेटायला बाहेर पडले, तरी माझी काही भेट झाली नाही। असं आहे, एकनाथ शिंदे साहेबांना कदाचित वाटलं, एकनाथ शिंदे साहेबांना कदाचित विचार केला सुद्धा असेल। पण मंत्रिपदाची खूप मोठी लाईन होती, त्याच्यामध्ये आजी माजी मंत्री होते, त्याच्यामध्ये मातब्बर नेत्यांची मुलं होती, त्याच्यामध्ये मोठ्या घरची लोक होती। आणि माझ्यासारखा गरीब कार्यकर्ता जो आहे त्याला संघर्ष करण्याशिवाय पर्याय नाही, आहे याच्यावरून सिद्ध झालेलं आहे। देवेंद्रजींनी मुख्यमंत्री म्हणून तर सांगितलंच, ते भाजपाचे नेते आहेत आणि मुख्यमंत्री देखील आहेत। राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे आमचे नेते एकनाथ शिंदे साहेबांनी देखील आम्हाला मंत्र्यांना सांगितलेलं आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजितदादांनी देखील सांगितलेलं आहे। आपण 2.5 वर्षाच्या कालावधीवर जी चर्चा करतो त्याच्यापेक्षा मी पुढे जाऊन असं म्हणतो की 2.5 वर्षाची संधी आम्हाला आमच्या नेत्याने दिलेली आहे आणि 2.5 महिन्यामध्ये देखील जर आम्ही त्या विश्वासाला पात्र ठरलो नाही तर आम्हाला तिथनं दूर करणं ही देखील जबाबदारी आम्ही नेत्यांवर दिलेली आहे। त्याच्यामुळे 2.5 वर्षाच्या क्रायटेरियापेक्षा माननीय देवेंद्रजींच्या, एकनाथ शिंदे साहेबांच्या आणि अजितदादांच्या नेतृत्वामध्ये आम्ही स्वतःला आमचं खातं घेऊन किती चांगल्या पद्धतीनं प्रेझेंट करतो याच्यावर आमचं देखील भवितव्य आहे।